आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक। बोरगाव ते इस्लामपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा व पदयात्रा निघणार। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे कृष्णा नदीकाठच्या परिसरातील शेती आणि कामांना मोठा धोका निर्माण झाला आहे। या महामार्गाच्या विरोधात बोरगाव ते इस्लामपूर तहसीलदार कार्यालयापर्यंत भव्य पदयात्रा व मोर्चा काढण्यात येणार असून या लढ्यात सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन जितेंद्र पाटील यांनी केले आहे। प्रस्तावित महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी बाधित होणार आहेत। शिवाय महामार्गाच्या भरावाची मोठी भिंत उभी राहिल्यास नदीकाठच्या गावांवर त्याचे गंभीर परिणाम होतील। यापूर्वी 2005, 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे या भागाचे अतोनात नुकसान झाले आहे। आता महामार्गाच्या भीतीमुळे पुराच्या पाण्याची पातळी 5 ते 10 फुटांनी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। या प्रकल्पामुळे बहे, खरतवाडी, शेरती, रेठरे हरणाक्ष, बिचूत, फरणेवाडी, गोंडवाडी, साठपेवाडी, बनेवाडी, मसूदवाडी, बोरगाव आणि जुनेखेड या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे। पुराचे पाणी साचून राहिल्यास भविष्यात शेती करणे अशक्य होईल। शेतकरी देशोधडीला लागतील आणि पिढ्यानपिढ्यांचे नुकसान होऊन नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आपल्या अस्तित्वाची ही लढाई जिंकण्यासाठी बोरगावपासून इस्लामपूरपर्यंत निघणाऱ्या मोर्चात सर्वांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी जितेंद्र पाटील। शक्तीपीठाला विरोध म्हणून बोरगावपासून इस्लामपूर तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा आणि मोर्चेनं आपण जायचं आहे। त्याचं कारण असं आहे की शक्तीपीठ होण्यामुळं जी जमीन शेतकऱ्यांची बाधित होणार आहे ते शेतकरी बाधित होणारच आहे, पण शक्तीपीठ झाल्यानंतर कृष्णा नदीकाठच्या गावामध्ये याचा विपरीत परिणाम होणार आहे। कारण यदाकदाचित शक्तीपीठ झाला तर आपल्याला भये, खरातवाडी, शिरटे, रेठरे हरणाक्ष, बिचूत, फरणेवाडी, गोंडवाडी, साठपेवाडी, बनेवाडी, मसूचवाडी आणि बोरगाव आणि जुनेखेड या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होणार आहे। कारण भविष्यामध्ये या गावामध्ये पूर 21चा बघितला, 19चा बघितला आणि आपण 2005चा बघितला। या पुरामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालं होतं। शक्तीपीठाची मोठी भिंत निर्माण झाल्यानंतर संभाव्य 5 ते 10 फुटाचं पाण्याची लेवल जर वाढली तर यदाकदाचित भविष्यामध्ये शेती करणं शेतकऱ्यांना असह्य होईल आणि आपण देशोधडीला राहणार आहे। भविष्यातल्या सगळ्या पिढ्या आपल्या संपून जातील आणि आपल्याला विस्थापित व्हावं लागेल, असं संभाव्य ही परिस्थिती निर्माण होईल। याच्यासाठी मी आव्हान आपल्याला करतो की या गावातील सर्व शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ विरोधी भूमिकेसाठी बोरगावपासून इस्लामपूरपर्यंत पदयात्रा आणि मोर्चाच्या मध्ये सामील व्हावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण जरूर या शक्तीपीठाला विरोध करण्यासाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्याला आव्हान करतो।